आज आपण आहोत बिबखेड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे। आज गो आधारित नैसर्गिक शेती पद्धती चर्चासत्र व शिवार फेरीत आपण भेटणार आहोत श्री पाटील सरांना। नमस्कार पाटील सर। तर आजचा जो हा कार्यक्रम आहे त्याला शिवार फेरी म्हणतात आणि गो आधारित नैसर्गिक शेती याबद्दल आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय सांगणार? वंदे मातरम, वंदे गो मातरम। मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे फळबाग शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। आम्ही मागील 8 वर्षापासून गोकृपा अमृत नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार प्रसार करीत आहोत। माननीय गोपालभाई सुतारिया अहमदाबाद येथील बन्सीगिर गोशाळेचे डायरेक्टर संचालक आहेत। त्यांनी खूप मोठं संशोधन करून गोकृपा अमृत नावाचं एक विर्जन तयार केलं की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा अधिक पोषक जीवाणू आहेत आणि त्या जीवाणूंच्या आधारे आता आम्ही शेतकरीचे वेगवेगळ्या पिकांमध्ये प्रयोग घेत आहोत। पहिला प्रयोग आम्ही 2018ला घेतला होता, आज 2025ला आहे। आज आपण आमचे सुशांत भाऊ आठवडे यांच्या शेतात आहोत, बिबखेड गाव, जसा आपण उल्लेख केला। यांची ही 5 एकर हळद आहे। याच्यापैकी 2.5 एकर हळद जी आहे ही पारंपरिक पद्धतीने केमिकलवर आहे की जिथे एका एकराला जवळपास 65 ते 70 हजार रुपये हा फक्त औषधांचा आणि खताचा खर्च आलेला आहे। दुसरा 2.5 एकराचा जो प्लॉट आहे हा संपूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये गोकृपा अमृतवर आधारित आहे। याच्यात देशी गाईचं कुजलेलं शेणखत आणि गोकृपा अमृत याच 2 गोष्टीचा वापर केलेला आहे। इमर्जन्सी केसमध्ये गोमूत्र आणि तांब्याच्या भांड्यातील ताक याचा वापर केलेला आहे। जमिनीतून दिल्या जाते आणि फवारणीच्या माध्यमातून दिले जाते। आज आपण इथं कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच होता की इथे यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, पोहरादेवी असेल, मुंबई असेल, इथनं लांबून शेतकरी आले की इथे नेमकं आहे काय। तर याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये उत्पादन आम्हाला गोकृपा अमृतपेक्षा जवळपास 20 ते 30% कमी दिसलं। मागच्या 8 वर्षाचे अनुभव मी तुम्हाला सांगतो। सोयाबीन असो, हळद असो, कांदा असो, टरबूज खरबूज असो, संत्रा असो, केळी असो, पपई असो, सगळ्या पिकांमध्ये आम्हाला गोकृपा अमृत शेती पद्धतीमध्ये जवळपास 20% पासून तर 50% पर्यंत अधिक उत्पादन भेटलं केमिकलच्या तुलनेत। सोबतच आमचा 80% खर्च रासायनिकवरचा कमी झाला। 20% खर्च जो उरला आमचा तो फक्त गुळाचा आणि ताकाचा आहे। तर आपण बघू शकता प्लॉट किती सुंदर आहे। आपण सर्वजण इथं आलात। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की बाहेरच्या केमिकलच्या इंडस्ट्री जगवल्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला जगवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला जर जगायचं असेल तर गोकृपा अमृत आणि देशी गाय याच्याशिवाय पर्याय नाही आहे। पण आता महाराष्ट्र शासन, आज आपण आहोत बिबखेड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे। आज गो आधारित नैसर्गिक शेती पद्धती चर्चासत्र व शिवार फेरीत आपण भेटणार आहोत श्री पाटील सरांना। नमस्कार पाटील सर। तर आजचा जो हा कार्यक्रम आहे त्याला शिवार फेरी म्हणतात आणि गो आधारित नैसर्गिक शेती